शेतकरी जगाचा पोशिंदा असलेली ही व्यक्ती आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असते. पण केवळ अभिमान असून चालणार नाही, मान आणि प्रतिष्ठाही शेतकऱ्यांना मिळालीच पाहिजे. या विषयावर चिंतन करणं आजच्या काळात अत्यंत गरजेचं झालेलं आहे. कारण शेतात घाम गाळणारा शेतमजूर तरुणांना लग्नाच्या बाजारात कुठेही वाली उरलेला नाही, ही वास्तविकता आहे. बुलढाण्यातील 2 तरुणांच्या आत्महत्यांनी याच सामाजिक भीषणतेवर शिक्कामोर्तब केलं. पाहूया त्या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 5 दिवसात 2 तरुणांनी आत्महत्या केली. हे दोघेही तरुण शेतकरी कुटुंबातील होते. त्यांच्या आत्महत्येमागे ना कर्जबाजारीपणा होता ना नापिकी. कारण होतं ते म्हणजे लग्न न जमणं. विदर्भातील ग्रामीण भागात आज ही एक गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. लग्नाचं वय उलटून चाललंय, पण मुलीकडच्या मंडळींकडून मिळणारे नकार तरुणांच्या काळजाला घर पाडत आहेत. संग्रामपूर तालुक्याच्या सोनाळा येथील एका 28 वर्षीय युवकाने लग्न होत नसल्याच्या निराशातून आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हरीश अरुण वानखेडे असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. हरीश हा भूमिहीन होता. हरीशचे वडील मागील गेल्या 3 वर्षांपासून त्याला लग्नासाठी मुलगी पाहत होते, परंतु गरीब परिस्थितीमुळे त्याला मुलगी द्यायला कुणी तयार होत नव्हतं. तर दुसऱ्या घटनेत अंढरा पोलीस स्टेशन हद्दीतील मंगरुळ येथील सत्यपाल भिसे या 25 वर्षीय तरुणाने लग्न होत नसल्याच्या कारणावरून व्यसनाधीन होऊन आत्महत्येचा मार्ग पत्करला आणि दोन्ही तरुणांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. हा 28 वर्षाचा होता. आता त्याची काय मानसिक परिस्थिती होती काय नाही हे आम्हाला काही माहीत नाही आहे. आणि तो कष्टाळू होता, मेहनती होता, एक नंबरचा करता पुरुष तोच होता. आणि त्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही त्याला 2-3 वर्ष झाले मुली बघत आहोत, पण त्याला काही मुलीवाल्यांच्याकडून नाकार आलेला आहे. ते मुलीवाले कोणी तयार होत नाही आहे. एक तर घरची परिस्थिती नाजूक आहे. पहिले तर त्याच्याकडे म्हणजे घर पण नव्हतं राहायला. नंतर त्यांनी भाड्याच्या जागेत काही दिवस काढले. त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचं घर केलं आणि टिनाचं टपरं टाकून तो राहत होता. त्याचं 10वीपर्यंत शिक्षण झालेलं होतं. पुढे त्याची खूप इच्छा होती शिकायची, पण आर्थिक परिस्थिती ही त्याला आड आलेली आहे. त्याच्यामुळे तो शिक्षण घेऊ नाही शकला. आणि शिक्षण नाही, बेरोजगारी आहे आणि कामाचं जे आहे तर आता हे माहीतच आहे, काम तर नाहीच आहे. काम मोलमजुरी करून पोट भरायचं, करता पुरुष होता, सर्व काही त्याच्या हातात होतं. आई वडील तर एकदम दुबळे आहेत आणि त्याच्यामुळे तो निराश होता. लग्न होत नव्हता. त्याच्या मित्राचे लग्न झाले, त्या लग्नात जात होता, पण त्यांना आम्हाला जाणवलं नाही काय आहे काय नाही. तो किंवा सांगत नव्हता. आणि या परिस्थितीत आजपर्यंत आपण पाहिलं असेल की बा शेतकरी आत्महत्या हे तर आहेच, कर्जबाजारी आत्महत्या हे तर आहेत, पण लग्नाच्यामुळे आत्महत्या केली ही तर पहिल्यांदा गोष्ट ऐकण्यात आलेली आहे. काही ठिकाणी केवळ लग्नाला मुलगी मिळत नाही म्हणून नैराश्य येतं, परंतु इतरही काही वेगळ्या कारणाची त्याला जोड असते, असं मानसोपचार तज्ज्ञांचं म्हणणं आहे. याच्याबद्दल थोडंसं असं आहे की थोडंसं आपण डिटेल जर समजून घेतलं तर आपल्या इथे पर 1000 मुलांमागे फक्त 850 मुलींचं प्रमाण आहे. म्हणजे आपण आता 150 मुली मागे आहेत. म्हणजे 150 जणांचं लग्न होण्याकरता अडचण आहे. आता सुरुवातीला काय झालं की आपल्या समाजातलीच आपण सगळे झालो, त्याच्यामध्ये आपल्या लोकांनी आपण खूप साऱ्या मुलींचं स्त्री भ्रूण हत्या खूप जास्त झाली आपल्या याच्यामध्ये. म्हणजे त्या मुलींची स्त्री भ्रूण हत्या झाली ना, आता मुली मिळत नाही म्हणून लोक आपल्या आत्महत्या करून राहिले. म्हणजे खरोखर खूप वेगळी शोकांतिका आहे आपली. हा, आपण त्याच्याकरता समाजच जबाबदार आहे. म्हणजे समाजाने काय पुरुष प्रधान संस्कृतीमुळे स्त्रीला दुय्यम स्थान दिल्यामुळे मुलगीला खूप म्हणजे जरी एखाद्या घरात मुलीला प्राधान्य नाही आहे तर त्याच्यामुळे हा जास्तीचा प्रॉब्लेम. आपण त्यांना समान दिले पाहिजे. म्हणजे मुलगा आणि मुलीचा जर त्यांचा जर जन्मदर जर व्यवस्थित असता तर कदाचित हा प्रॉब्लेम आला नसता. आता दुसरं जो आहे की बा त्याला मुलगी मिळत नव्हती याच्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली, तर हे फक्त एक कारण नाही राहू शकत. ते एक कारण असेल, वन ऑफ द रिझन असेल, थोडं त्याच्याकरता पोटेन्शियल असं म्हणून थोडं जास्त असेल, पण त्याच्यासोबत त्याचं आर्थिक स्थिती, त्याचे कुटुंब कुठे आहे, त्याच्यानंतर त्याला मुलगी का देत नाहीत बाकी लोक, त्याच्याकडे जसं तुम्ही सांगितलं की तो जर भूमिहीन असेल किंवा त्याला रोजगार नसेल आणि पुढे त्या ज्या मुलगी देणाऱ्या जर पित्याला जर वाटेल की बुवा याची जर सोय नाही तर त्या मुलीची कशी सोय होणार, तर या विवंचनेमध्ये आपला बराचसा समाज आहे. तर आपण ही गोष्ट समजू शकतो. पण नाही, आता तसं आपण सुसाईड हा एक मानसिक आजाराचा भाग म्हणून समजतो, पण तो एक इम्पल्सिव्ह डिसिजन आहे.
तो काही असा एकदम खूप ठरवून केलेला डिसिजन बहुतांशी केसेसमध्ये नव्हतो. काही केसेसमध्ये असतो, समजा ज्यांना मेजर डिप्रेशन आहे, लॉंग स्टँडिंग त्यांचा मानसिक आजाराचा भाग आहे आणि त्याच्यातून खचून तो कधी कधी नैराश्याच्या अवस्थेमध्ये प्लॅन सुसाईड करू शकतो. पण बरेचसे सुसाईड जे असतात हे इम्पल्सिव्ह असतात. त्याला इम्पल्सिव्ह DSHच म्हणतात, इम्पल्सिव्ह डिलिब्रेटेड सेल्फ हार्म. काही लोक सक्सेस होतात, काही लोक अनसक्सेसफुल होतात. लग्नासाठी मुलगी मिळत नाही म्हणून आत्महत्या होणं ही लोकशाहीतील आणि सुसंस्कृत समाजातील सर्वात मोठी शोकांतिका आहे. शेवटी असंच म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, महाभूमी डिजिटल, बुलढाणा.